सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी काय गे वाट कोणाची बघतेस? अगं बाई तुमची. माझी? काय श्यामलाबाई, आज दुपारी काय मराठी पिक्चर वगैरे बघितलात का टीव्ही वरती? असं काय करता? मगाशी ती चिनू आली होती ना. चिनू? अहो खारकरांची नाच छोटी ती ती इथे आली होती. ती म्हणाली मी शेखर काकाला पाहिलंय गेटवर. आता तिला जाऊन 10 मिनिटं झाली. म्हटलं गेलात कुठे तुम्ही? हा म्हणजे तुला वाटलं आपला नवरा हरवला की काय कुठे? अगे काय नाही का, उंदरकर भेटला होता बाहेर. मग बरोबर आहे, सगळ्या सोसायटीचा अहवाल दिला असेल तुम्हाला. बरोबर. तू कसं ओळखलंस? आता आपण त्यांना 10 वर्ष नाही का ओळखत? दिवसभर सगळ्या सोसायटीतल्या बातम्या काढत फिरत असतात. आता पेपरच काढा म्हणावं एखादा. पेपर कुठे आहे? पेपर मी शोधते मागापासून. पेपर कुठे असतात? अहो बाबा तो पेपर नाही हो, ती त्या उंदरकरांबद्दल बोलते. ते बातम्या पुरवत असतात ना नेहमी. काय काय नवीन काय सांगत होता? काही नाही काही नाही. अहो नाही, ते घोसलवार आहेत ना. काय गेला गेला वेळ की काय गचकला? बाबा सगळे व्यवस्थित आहेत. अहो त्यांनी बॉडीगार्ड ठेवलाय म्हणे आज सकाळपासून. घोसलवारांनी बॉडीगार्ड ठेवलाय का बरं म्हणे? आता का? आणि उंदरकरांनी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवलात का बरं म्हणे? अगं नाही ग, बांधीव वगैरे भेटला तर तो पण तेच सांगत होता. का बरं म्हणे? अजय देवा, काय रे हा घोसलवार करतो काय हल्ली? हा म्हणजे पूर्वी काहीतरी तो हा जनावरांचा डॉक्टर बिक्टर होता ना. हा आम्हा तो डॉक्टरच आहे अजून. मी विचारलं ना उंदरकरला. हा हा होय. बॉडीगार्ड कशाला ठेवलाय? भानगड काय आहे? विचारलं पाहिजे खारकरांना. काय हे बॉडीगार्ड म्हणजे ते असे ते मशीन गन स्टेन गन घेऊन फिरतात त्याच्याबरोबर? हा काय माहित नाही, म्हणजे आज सकाळपासून ठेवलेत. मला काय माहित हो मशीन गन का काय ते. आज सकाळपासून ठेवलेत ना. मग शिर्याकडून सगळं कळेल रात्री आपल्याला चेन गन वाले आहेत की मशीन गन वाले आहेत. त्या भेटायला पाहिजे घोसलवारांना. अगं बाई का ते? नाही काय आहे, माझी केव्हापासून इच्छा होती स्टेनगन कशी असते ते जवळून बघायची. ती इच्छा पुरी करीन म्हणतो. तिथे मेळी जातो. हो पण तुम्हाला कोणी सांगितलं? उंदरकर, दुसरं कोण सांगणार? अरे नाही रे, मी ऑफिस मधून येत होतो ना तर ते उंदरकर भेटले मला वाटेत. त्यांनी सांगितलं मला. नाही, बातमी खरी आहे. मी सांगतो. नाही नाही, तू त्यांना बघितलंस की नाही ते सांग. बघितलं म्हणजे स्टेनगन वगैरे असतं का त्यांच्याकडे? स्टेनगन छे आबा काहीतरीच काय. तुला काय माहित असेल पण. आणि आबा ते दोघं सॉलिड आहेत म्हणे. म्हणजे ते दोघं नेहमी सफारी सूट मध्ये असतात. मला काय माहित म्हणजे काय? मी बघितलं त्यांना सकाळी कॉलेजला जाताना. अगं बाई हो, बोलली नाहीस ते? त्यात काय बोलायचं? मला वाटलं स्टेटस सिम्बॉल म्हणून ठेवलं असेल सलमान ऋतिक सारखं. काय काय असतं काय त्यांच्याकडे? म्हणजे हत्यार वगैरे काय असतं? असं काही नसतं आबा. पण हो, एक हात कायम खिशावर असतो. कुणाच्या? घोसलवारांच्या? नाही हो आबा, स्वतःच्या. हो ना, मग नक्की त्यात घोडा असणार. अगं बाई शिर्या एवढा घोडा झालास तरी पोरकट विनोद करायची काही सवय गेलेली नाहीये. यात विनोद काय केला मी? अरे विनोद नाही तर काय, एवढा मोठा घोडा खिशात कसा असेल? हे आई तू विनोद करतेस. घोडा म्हणजे तो घोडा नव्हे, घोडा. डिस्क्या डिस्क्या घोडा. रिव्हॉल्वरला हल्ली घोडा म्हणतात. अगं बाई आता हे मला कसं कळायचं?
आबा तुला कोण सांगितलं? सांगायला कशाला बाबा. आबा तो इंटरव्ह्यू साठी पुस्तकं वाचतो ना, त्याच्यामध्ये कुठेतरी वाचलं असणार त्याने. अहो नाही पण मला आबा एक कळत नाही, या घोसलवाराला प्रोटेक्शन कशासाठी? म्हणजे हा व्हीआयपी एवढा कधीपासून झाला? अरे नाही रे शेखर, बरं का मला खाडकर सांगत होते काहीतरी पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे. पॉलिटिक्स? या घोसलवारचा आणि पॉलिटिक्सचा संबंध काय? मतदानाला सुद्धा जात नाही तो. असा डायरेक्ट संबंध नाही रे, पण काय आहे, या बरं का घोसलवाराचा मोठा भाऊ त्यांच्या त्या भागामध्ये राजकीय नेता आहे. तर त्यांनी त्या भागामध्ये काहीतरी माकड चेष्टा केलेली आहे. हा माकड चेष्टा म्हणजे अगं ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून पुन्हा ह्या पक्षात, ह्या पक्षातून पुन्हा त्या पक्षात, त्याच्यामुळे विरोधक खवळले विरोधक. हा त्याच्यामुळे त्या घोसलवारांच्या सगळ्या नातेवाईकांना हे पोलीस प्रोटेक्शन वगैरे देण्यात आलेलं आहे असं खाडकर सांगत होते. हा पण नातेवाईकांना कशाला? अगं हल्ली किडनॅप करतात ना मंत्र्यांना. हा तो नाही तर त्याचा भाऊ. असेल हल्ली राजकारणाचं काही खरं नाही आबा. बरं झालं बाई आपलं कोणी राजकारणात नाही ते. का 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 आता का परवा म्हणत होतीस की आपला कोणी काका किंवा मामा जर पॉलिटिक्स मध्ये असता तर शिर्याला कुठेतरी नोकरीमध्ये लावून दिला असता. पुरे हा मी आपल्या शिर्यासाठी म्हणत होते. आणि नकोच ना अशी नोकरी, कधी त्याच्यावर गदा यायची. गदा नाही आई, घोडा म्हण घोडा. काय शिर्या? बाबांना पाणी दे ना. पाणी आहे. आबा हे काय आबा, तुम्ही चहा घेत नाही? नाही मी चहा वाटेल तेव्हा पीत नाही. चहा हा प्रकृतीला अपायकारक असतो. आपला मिळतोय म्हणून पीत राहायचा घटाघटा. सुनबाई, चहा छान झालाय हा. फुकटचं मिळालं ना की हे नेहमी असंच म्हणतात. पाहिलं? काय म्हणतो त्या हे घोसलवाड्यांनी बॉडीगार्ड ठेवलं असं मी ऐकलं. सोसायटीमध्ये चर्चा आहे. तुमच्या कानावर गेल्या ना सगळ्यांच्या. हा? पण कारण काय आबा? कारण म्हणजे काय आहे, काहीतरी पॉलिटिकल कारण आहे. हा मला खाडकर सांगत होते, हे खाडकर सांगत होते त्यांचा भाऊ तिथे जिल्ह्यामध्ये लीडर आहे, राजकीय नेता आहे. छे बाबा, हे आपला माझा अंदाज होता हो. उगीच आपलं काहीतरी. तू अंदाज म्हणजे काय? तू मला काल म्हणाला की तू 100% खात्री आहे म्हणून. जाऊ द्या ना आबा, कालचं काल. काय पाटकर, बरोबर आहे की नाही? कालचं काल म्हणजे काय? तू मला खात्री सांगतो. पाटकर, तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं की कारण काहीतरी वेगळंच आहे. वेगळं काय? काय काय वेगळं काय? म्हणजे नुसतं वाटतं, हा कुठे बोलू नका. मी कशाला कुठे बोलतोय? त्या उंबरकरांकडे बोलू नका, नाही तर उद्या संध्याकाळपर्यंत सगळ्या सोसायटीचं पत्रक काढेल. छे, काहीतरीच काय हो, मी कशाला बोलतोय? बरं पाटकर, तुमचा अंदाज काय सांगा ना. अंदाज म्हणजे कयास, हा कयास. आपण काय सांगा ना काय आहे तो. हा म्युझिक कंपनीची काहीतरी भानगड आहे म्हणतात. काहीतरीच काय? त्याचा याचा काय संबंध आहे का? उगीच खाडकर त्यांना बोलू दे ना, मध्ये बोलू नका. काय काय प्रॉब्लेम काय? काय प्रॉब्लेम काय? म्हणजे झालंय काय की मिसेस घोसलवारांच्या बालगीतांची कॅसेट काढण्यावरून 2 म्युझिक कंपन्यांमध्ये काहीतरी वाद निर्माण झालेला आहे. वाद कसला? कसा? दोन्ही कंपन्यांना त्यांनी गाणी दिली. दोन्ही कंपन्यांना गाण्यांची कॅसेट काढायची होती. झालं, शीतयुद्ध सुरू झालं. त्यात आपला बळी जाऊ नये म्हणून घोसलवारांनी खबरदारी घेतली. हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? हो, आमची सूनबाई ती जाते ना मिसेस घोसलवारांकडे. कशाला कशाला? हो, त्या दोघी मिळून कॅसेट काढतायत. म्हणजे गाणी त्यांची, चाली हिच्या. मग बरोबर आहे. म्हणजे तिला तसं वाटणं स्वाभाविक आहे. पण आबा, हे कुठेही बोलू नका. तोंडाला कुडूप. हा, माझ्या पावसाच्या कविता तिला द्यायला हव्या. श्यामल, श्यामल, किती ओरडते झाले. अगं रुमाल कुठे आहे माझा? तो मी इथेच ठेवला होता. मी तेच म्हणतोय, तो इथे बघितला होता. मी कुठे गेला तो? अहो, चिडताय काय? इथे ठेवला होता. शलाकाने उचलून ठेवलं की काय? शलाका, ए शलाका. अगं शलाका गेली कधी? तू बघितली नाहीस का? अहो, किती ओरडताय तुम्ही. असं आरडाओरडा केला ना माझं डोकं चालत नाही बरं का. अगं आरडाओरडा करू नका. काय करू? एक गोष्ट धड जागेवर मिळत नाही म्हणजे काय? हसतंय काय असं? मी चुकून बहुतेक तो खिशात ठेवला तेव्हा जाऊ दे, असं होतं कधी कधी. नाही नाही नाही, कधी कधी नाही, नेहमी होतं बरं का. नाही असं नाही.
हा अरे डब्यात काय दिले? माझे डोकं हं? अर्ध इथे खाल्लंयत ना, अर्ध ऑफिस मध्ये जाऊन खा बरं का. मी बघते. अगं बाई भाऊजी, नाही नाही प्या तुम्ही. या ना आतमध्ये या. नाही आतमध्ये आभा असतील ना? आबा त्या बाजूला बसले येत आहे. नाही सिगारेट घेऊन कसं येऊ आतमध्ये? पण तुम्ही सकाळी सकाळी कसे आलात? म्हणजे काय शेकाने तुम्हाला सांगितलं नाही? नाही काय ते? म्हणजे शेकाला सांगितलं होतं तुम्हाला सांगायला. अगं बाई काय? तसं काय नाही हो, पलीकडच्या बिल्डिंग मध्ये ना माझी मावस बहीण राहते, हं. त्याकडे थोडं काम होतं, म्हणलं साहेबांबरोबरच जाऊया. अगं बाई साहेबांबरोबर हे आले साहेब, साहेबांबरोबर जायचं म्हणे ऑफिसला. झालं तुझं सुरू? अरे चल ना, चल चल. मला एक सांग शेखर, तुमच्या बिल्डिंग मध्ये कोण व्हीआयपी राहायला आलाय का रे? आमच्या नाही 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 म्हणजे काय आहे, मगाशी एक माणूस आहे ना 2 बॉडीगार्ड घेऊन गाडीत बसून गेला. अरे तो घोसलवार म्हणून एक राहतो तिथे पलीकडे. म्हणजे कोण मोठा व्हीआयपी आहे का रे? म्हणजे राजकारण वगैरे असं काय? अरे नाही, काही संबंध नाही रे त्याचा. हा फायनान्सर असेल, फिल्म फायनान्सर. अरे नाही रे बाबा, डॉक्टर आहे तो. म्हणजे डॉक्टर आहे, म्हणजे कार्डियक सर्जन असेल. अगं बाई नाही. अरे गुरांचा डॉक्टर आहे तो. गुरांचा डॉक्टर, मग त्याला कशाला लागले बॉडीगार्ड? तुम्ही कधी नाही ते बातम्या काढायला माणसं पाठवलेत आम्ही, ते आले ना की तुला कळवतो. हा पाहिजे तर पत्र लिहून कळवतो. अरे चल, वाजली किती, चल ना. कुठे? अरे ऑफिसला लोकल चुकले तर फायरिंग बसेल ना आपल्याला. अगं बाई भाऊजी फायरिंग नाही याला सवय आहे ग रोजची, माझं काय. असं कसं रोजची रोज उशीर होतो की काय तुम्हाला? म्हणूनच आज बॉडीगार्ड न घेऊन जातोय मी. अगं बाई, हो हे कारण आहे होय. नीट जा सावकाश. शिर्या 100% यार काहीतरी झोल आहे. काहीतरी काय पण नक्की काय? मी सांगू का रे? ए तू नको सांगूस हा. अरे याने सांगितलं त्यांच्याकडे स्टेनगन असतात म्हणून मी घरी जाऊन सांगितलं, माझा पचका झाला. कसं काय? आणि शलागाने आधीच पाहिलं होतं रे, ती म्हणाली काय स्टेनगन वगैरे नसतात त्याच्यामुळे ना. आता मी काय करू? मला कोणीतरी सांगितलं, मी तुला सांगितलं. शिर्या मला वाटतं भाई बीची भानगड असेल. अरे तू घोसलवार एक नंबरचा डरपोक आहे, तो कशाला भाईच्या नादाला लागेल? अरे पण एखादा भाई त्याला नडला असेल तर? का उगाच भाईला काय कामधंदे नाहीत? मला माहिती. ए काय बोलायचं असेल ना लवकर बन, उगाच पुढ्या सोडत बसू नको. ए बोलायचंय म्हणजे काय? जे आपल्याला माहिती आहे ना तेच बोलतो, समजलं ना? ए सांगू दे, सांग पटकन. काय माहितीये, गोसलवार आहेत ना, त्यांना जनावरांच्या हॉस्पिटलचं कॉन्ट्रॅक्ट. काय घोसलवार जनावरांचं हॉस्पिटल बांधतायत? काय माहितीये ना, गोसलवार ज्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहेत तिकडचे कर्मचारी नवीन हॉस्पिटल बांधतायत. येतंय का लक्षात? आणि गोसलवार त्या कमिटीचे इन्चार्ज आहेत. आता काही टेंडर्स गोसलवारांनी मागवली होती रे, आणि एका बिल्डरचं टेंडर काहीतरी त्यांनी रिजेक्ट केलं म्हणे. तो बिल्डर पक्का खवळला यार त्याच्यावर. बरोबर आहे, त्या बिल्डर लोकांचं काय सांगता येत ना. म्हणजे घोसलवारांची हवा टाईट असणार हा? ए आणि तुम्हाला एक मजा कळली आहे का? कुठली रे? ऐका, आजकाल गोसळवारांचे बॉडीगार्ड्स आहेत ना सफारी घालायला लागलेत, तेव्हापासून गोसळवारांना सूट बूट घालावाच लागतो. काय बोलतो? म्हणजे काय, अरे नाहीतर आपले गोसळवार कसे एक शर्ट 2 दिवस वापरायचे, इनचा काही संबंध नाही. काय शिरे, ही तर शिक्षाच झाली. हो, नाहीतर ते दोघं मालक वाटायचे आणि घोसलवार ड्रायव्हर. अरे वा, बघू रे कसा दिसतो रे, मस्त. एक मिनिट इकडे आण जरा, इकडे आण ना. हा हा मलाच चांगला दिसतो. अगं बाई मानसी, अशी काय तू? ये बस बस. कशी आहे? मी बरी आहे. तू कशी आहेस? छान आहे की. अगं किती दिवस झाले यायचं म्हणत होते, पण वेळच मिळत नव्हता. आज अगदी मुद्दामून वेळ काढला बघ. तुझा सगळा वेळ ब्युटी पार्लर मध्ये जात असणार. असंच नाही हो काही, आज मुद्दामून आले की नाही बघ. आबा कसे आहेत? तब्येत काय म्हणते आबांची? आबांची तब्येत नेहमीच ठणठणीत असते. झोपलेत आता. त्या घोसलवारांचं काय कळलं का ग तुला? काय मानसीबाई, तरीच म्हंटल दुपारची स्वारी अशी ठुमकत ठुमकत इकडे कशी काय आली? असं नाही ग, त्यांचं खरंच खूप हाल चाललेत. कसं ते? अगं घरात काही प्रायव्हसी तरी राहिलीये का? घरात 24 तास ते 2-2 राक्षस घोसलवारांबरोबर बसलेले असतात. अगं बाई, राक्षस कोणते? अगं तेच ते 2 बॉडीगार्ड. अगं घोसलवारावर त्यांना चहा पाणी नाश्ता द्यायचं म्हणजे आहेच की नाही. घोसलवारांना दिलं की त्यांनाही द्यावं लागतं, म्हणजे एका बरोबर 3. बापरे, कठीणच आहे. शिवाय लोक 1000 शंका काढतात, 1000 प्रश्न विचारतात. दिवसातनं 50 नातेवाईकांचे फोन, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतात. हाल चाललेत ग त्यांचे नुसते. मला परवा भेटल्या तर म्हणाल्या वीट आलाय नुसता.
लांब कुठेतरी निघून जावं असं वाटतं असं म्हणाल्या बघ मला. बिचाऱ्या तशा ते अगदी साध्या आहेत नाही, कुणाच्या अध्यात्म मध्यात. बघ ना, आणि शिवाय संपूर्ण सोसायटीभर तीच चर्चा ग. हो अगं, आमच्याकडे पण काल रात्री तीच चर्चा चालली होती. पण मानसी, काय तुला काही कळलंय का? मला तेच नाही, म्हणजे असं एकदम बॉडीगार्ड ठेवण्याचं काय कारण आहे? म्हणजे तुला काय माहित नाहीये? अगं मानसी, शेजारी राहतेस तू, मला कसं माहित असणार? तुलाच माहिती असेल. अगं पण डायरेक्ट कसं विचारणार असं? मला वाटलं उलट तुलाच माहिती असेल काहीतरी. अगं बाई, मला कसं कळणार आहे? अगं शिर्याने काहीतरी बातमी काढली असेलच की नाही? काय म्हणून इकडे आलीयस होय? तुला सांगते, शिर्याने आता बातमी काढून आणली ना, तर ते उंदरकर आहेत ना, उंदरकर, ते संध्याकाळी पत्रक काढणार आहेत गरम गरम. श्यामला, तू म्हणजे अशी आहेस ना? अशीच आहे. कुसलवारांबद्दल तुला खरंच काय माहिती नाही? अगं बाई नाही. अगदी नक्की? हो ग, अगदी नक्की. आता बांदिवडे कर. आणि मानसी, तू पण. अगं बाई, ती खरंच गेली की काय तिकडे? काय बाई उत्साह आहे, म्हणजे दुपारभरी अशी इथे तिथे फिरणार आहे. हे कामाला ठेवल्यासारखं वाटतंय मला. तो दुकानदारी विचारत होता कुणाकडे काम करतो. मी तुला बंद करू का? नको नको नको, राहू दे. डोकं मिळून देऊया ना. नको नको. काय रे शिर्या, तो हे पाटकर मला दिसले नाही, गायब झाल्यासारखे वाटत. कुठे दिसले तुला जाता यायचं ना? बघितलं काय? पाटकर, मला काय वाटतं आबा, काय काल पाटकरांनी जी खबर दिली ना, ती त्यांच्या सुनेपर्यंत पोहोचली असावी. त्यामुळे पाटकर आज नजर काय देत. काय सांगतोस काय? खरं वाटलं आबा. मी थट्टा केली. मी सुद्धा थट्टा केली, असं आश्चर्य वाटले. पण आबा काय म्हणा, कोसलवारांनी अख्ख्या सोसायटीला चर्चेचा विषय दिला. म्हणजे निदान 15 दिवस तरी बघायला नको. कुणी भेटला तरी काय बोलायचं प्रश्न पडत नाही. बरोबर. घोसलवारा बोलायचं, घोसलवारा समोरून आले तर समोरून आले. आबा आबा ते बघा घोसलवार इकडे येत आहेत. आबा तुम्ही विचारा. नाही नाही, मी येतोय, सामान ठेवून येतो लगेच. अरे शिर्या, कोणीतरी गोळी झाडायचं आणि माझा जीव जायचा. आबा काय? हॅलो आबा. ते आबा आहे तो, सोडा त्यांना. आबा काय म्हणतात, कसा? बरं आहे. तुझं कसं काय चाललंय? अरे काय चाललंय काय, म्हणजे भानगड तरी काय? भानगड कसली हो, डोक्याला ताप झाला नुसता. ते म्हणतात ना, कुणाचं देणं ना घेणं, फुक्कटचं मरणं. पण म्हणजे झालंय तरी काय नेमकं? तसं विशेष काही नाही हो. मागे मी एका पोलीस डॉगचं ऑपरेशन केलं होतं. काय झालं होतं काय? कुत्र्याला गाठ वगैरे आली होती? अहो, गोळी लागली होती त्याला. तेव्हापासून ही 7.5 माझ्या मागे लागली. म्हणजे ही 7.5 म्हणतोय? अहो ही नाही हो, पोलिसांची म्हणतोय मी. ती कशी काय बुवा? बाबा, तो कुत्रा गेला ना. कुठे गेला? गेला म्हणजे मेला. तर त्याचा तो ट्रेनर, त्याने माझ्यावरच संशय घेतला. म्हणे मीच मारेकऱ्यांकडून पैसे घेतले त्याला मारण्यासाठी. अबाव तो ड्रग्ज वगैरे पकडून द्यायचा ना, म्हणून त्याच्यावर कोणीतरी गोळी झाडली असणार. अगदी नारायणा. अहो मी त्याच्या ट्रेनरला पदोपदी समजावलं, पण तो ऐकायलाच तयार नाही. उलट माझ्यावरच खवळला. म्हणाला तुम्हाला हे महाग जाईल. हो पडतंय खरं महाग. दोघांना पोसायचं म्हणे. काय हे किती दिवस चालणार असं? बघू पोलिसांचा काय नेम. कदाचित एन्काउंटर मध्ये मारतील सुद्धा. आता त्यांचा राग शांत होईपर्यंत मला ह्यांना सांभाळायलाच हवं. काय करणार? आबा रात्रीची थंडीत झोपही येत नाही हो. डोक्याला अक्षरशः त्रास झालाय. काय नीट झोप, आपलं हे नीट राहा. काय नाही रे, बरं काय गोसलवार, ही 7.5 असते. 7.5 दुसरं काय म्हणणार. बरं आबा येऊ मी. सांभाळून राहा. टेक केअर. यू ऑल्सो टेक केअर ऑफ हिम. इनका ख्याल रखना.
आप भी ख्याल रखना हा. बरं आबा येतो मी चला. पोलीस डॉग मेला म्हणून एन्काउंटरची भीती, कुत्रा मेला खरा पण घोसलवारचे हाल कुत्र्यासारखे करून गेला. मलाही एक बॉडीगार्ड ठेवायला हवा. पेन्शनर क्लब मध्ये भाव वधारे. बघायला पाहिजे एक दोन वयोवृद्ध आणि गरजू बॉडीगार्ड. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.